हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. 8 एप्रिलच्या इम्पॉर्टंट न्यूज घेऊया. फर्स्ट न्यूज आहे की आरबीआयने अलाव केलेला आहे जे आपण डिपॉझिट करत होतो कॅश. ओके, कॅश डिपॉझिट मशीन मध्ये आपण युपीआय थ्रू कॅश डिपॉझिट करू शकतो. तर त्याला काय करणार आहे ते ओके त्याच्यासाठी त्यांनी अलाव करणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, कस्टमर्सचे जे कन्व्हिनियंट नव्हतं होत, जे बँक मध्ये आपण कॅश घेऊन जात होतो. ओके, तर ते आता हँडलिंगला, कॅश हँडलिंगला त्याला करन्सी हँडलिंग जी प्रोसेस आहे ते कस्टमर साठी कन्व्हिनियंट होऊन जाईल. आता जास्तीत जास्त कॅश आपण जसं घेऊन जातो बँक मध्ये, तर ते घेऊन न जाता आपण डायरेक्ट युपीआय थ्रू काय करू शकतो, डिपॉझिट करू शकतो कॅश. ओके, त्यामुळे कस्टमर्सला इनकन्व्हिनियंट नाही होणार. आणि काय होणार नंतर जे डिजिटल पेमेंट्स आहे स्मॉल व्हॅल्यूज करता, याच्या अडॉप्शनमुळे, डिजिटल पेमेंट्सच्या अडॉप्शनमुळे त्याला बूस्ट मिळेल. कस्टमर कन्व्हिनियन्स आणि बूस्ट होणार आहे काय, अडॉप्शन ऑफ डिजिटल पेमेंट फॉर स्मॉल व्हॅल्यूज ट्रान्झॅक्शन. आणखी काय करणार आहे आरबीआय? आरबीआय करणार आहे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सीबीडीसी रिटेल. याच्यासाठी जे नॉन बँक पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स आहे त्यासाठी काय करणार आहे आरबीआय, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सीबीडीसी रिटेल याला ऍक्सेस देणार आहे. आरबीआय आणखी लॉन्च करणार आहे एक मोबाईल ऍप, ज्यामुळे काय होणार आहे, जे फॉर ऍसेसिंग रिटेल डायरेक्ट पोर्टल. ओके, आरबीआय लॉन्च करणार आहे मोबाईल ऍप कशासाठी, ऍसेस करण्यासाठी रिटेल डायरेक्ट पोर्टल. ओके, हे झालं काय की आरबीआय जी आहे त्यांनी काय केलेलं आहे, जे आपण कॅश डिपॉझिट करतो कॅश डिपॉझिट मशीन थ्रू, तर ते आता आपण युपीआय ने करू शकू. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे की एसजेव्हीएन लिमिटेड यांना काय मिळालेलं आहे, 15 CIDC विश्वकर्मा अवॉर्ड 2024 हा प्रदान करण्यात आलेला आहे. कशासाठी? फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR साठी त्यांना काय मिळालेलं आहे, 15 CIDC विश्वकर्मा अवॉर्ड 2024. CIDC म्हणजे काय आहे? CIDC म्हणजे आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट काउन्सिल. ओके, तर एसजेव्हीएन ला 2 प्रेस्टिजियस अवॉर्ड मिळालेले आहे. एक तर आहे की सीआयडीसी विश्वकर्मा अवॉर्ड कशासाठी, सीएसआर साठी मिळालेला आहे. आणि दुसरं आणखी 2 मिळालेले कशासाठी, अचीवमेंट अवॉर्ड फॉर सोशल डेव्हलपमेंट आणि क्रिएटिंग इम्पॅक्ट अँड सीआयडीसी पार्टनर्स इन प्रोग्रेस ट्रॉफी. तर हे 2 अवॉर्ड त्यांना आणखी देण्यात आलेले आहे. ओके, तर एसजेव्हीएन लिमिटेड बद्दल बघूया. कधी फॉर्म झाली? 1988 मध्ये. हेडक्वार्टर कुठे आहे? हिमाचल प्रदेशच्या शिमला मध्ये हेडक्वार्टर आहे. चेअरमॅन आणि एमडी कोण आहे? नंदलाल शर्मा हे चेअरमॅन आणि एमडी आहे. ओके, तर हे झालं एसजेव्हीएन बद्दल. त्यांना अवॉर्ड मिळालेले आहे. कोणता अवॉर्ड मिळाला? 15 सीआयडीसी विश्वकर्मा अवॉर्ड 2024 त्यांना देण्यात आलेला आहे. आणि सोबतच अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे फॉर सोशल डेव्हलपमेंट आणि काय, सीआयडीसी पार्टनर्स इन प्रोग्रेस ट्रॉफी पण देण्यात आलेली आहे. ओके, बघूया नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे की मार्क झुकरबर्गनी काय केलेलं आहे, पुश केलेलं आहे इलॉन मस्कला 4th पोझिशनवर. ओके, म्हणजे आता इलॉन मस्क जे आहे ते 4th पोझिशनवर आहे. कशाच्या बघूया आपण, तर जे ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्स आहे त्याची लिस्ट अनाउन्स झालेली आहे. तर त्या लिस्ट नुसार इलॉन मस्क जे आहे ते 4th पोझिशनवर आहे आणि मार्क झुकरबर्ग हे काय झालेले आहे, 3rd रिचेस्ट पर्सन झालेले आहे वर्ल्ड मधून. ओके, मस्कची जे वेल्थ आहे ते काय झालेली आहे, कमी झालेली आहे. किती? 48.4 बिलियननी कमी झालेली आहे यावर्षी. आणि झुकरबर्गची काय झालेली आहे, ऍड झालेली आहे 58.9 बिलियन US डॉलर त्यांच्या फॉर्च्यून मध्ये काय झालेला आहे, ऍड झालेला आहे. आणि हा जो फर्स्ट टाइम आहे, तर त्यांनी काय झालेलं आहे, टॉप 3च्या लिस्ट मध्ये, जे ब्लूमबर्ग रँकिंग जे आहे त्याच्या टॉप 3च्या लिस्ट मध्ये आलेले आहे झुकरबर्ग. ओके, त्यांची जे मस्कची जी आहे त्यांची नेट वर्थ किती आहे, 180.6 बिलियन US डॉलर आहे.
आणि झुकरबर्गची किती आहे 186.9 बिलियन US डॉलर आहे. ओके. तर जे चेअरमॅन आहे, लक्झरी ब्रँड आहे लुई व्हिटॉन, तर याचे जे चेअरमॅन आहे बर्नार्ड आर्नॉट, तर हे काय झालेले आहे, हे म्हणजे बर्नार्ड आर्नॉट जे लुई व्हिटॉनचे काय आहे चेअरमॅन आहे, आणि Amazon.com जे फाउंडर आहे जेफ बेझोस, तर यांनी पहिले 2 स्पॉट्स त्यांना मिळालेले आहे ब्लूमबर्ग वेल्थ जे इंडेक्स आहे त्यामध्ये, रँकिंग मध्ये. तर जे बर्नार्ड आर्नॉट आहे त्यांची किती आहे नेटवर्थ 223.4 बिलियन US डॉलर आहे, आणि जेफ बेझोसची किती आहे 207.3 बिलियन US डॉलर आहे. म्हणजे फर्स्ट कोण आहे, फर्स्ट आहे बर्नार्ड आहे, सेकंड आहे जेफ बेझोस, थर्ड कोण आहे, थर्ड आहे मार्क झुकरबर्ग, आणि फोर्थ आहे इलॉन मस्क. ओके. तर असे झाले, ही आहे कशाची लिस्ट आहे, ही ब्लूमबर्ग बिलियनियर इंडेक्सची रँकिंग लिस्ट आहे, त्यामध्ये अशी जे आहे रँक्स आलेले आहे. फर्स्ट बर्नार्ड आहे, सेकंड जेफ बेझोस आहे, थर्ड मार्क झुकरबर्ग, आणि फोर्थ इलॉन मस्क. ओके. ही त्यांची नेटवर्थ आहे. बघूया नेक्स्ट आता. नेक्स्ट जी आहे चायना आणि थायलंडचं काय झालेलं आहे, एक अग्रीमेंट झालेला आहे. कशा करता झालेला आहे, चायना अँड थायलंड साइन इनिशियल पॅक्ट कशासाठी, टू कोऑपरेट पीसफुल यूज ऑफ आउटर स्पेस अँड इंटरनॅशनल लुनार रिसर्च स्टेशन. तर जे पीसफुल आउटर स्पेसचं काय आहे, आउटर स्पेस मध्ये पीसफुल त्यांना यूज करण्यासाठी आणि इंटरनॅशनल लुनार रिसर्च स्टेशन साठी चायना आणि थायलंडचा काय झालेला आहे, एक इनिशियल म्हणजे साइन झालेला आहे, अग्रीमेंट झालेला आहे. त्यांचा एम काय आहे कंट्रीजचा, जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन कशावर, स्पेस एक्सप्लोरेशन ऍप्लिकेशन एनकम्पासिंग डाटा चेंजेस एक्सचेंजेस आणि पर्सनल ट्रेनिंग. जे MOU आहे तो कशासाठी साइन झालेला आहे, त्यांचा हा एम आहे. जे जॉईंट वर्किंग आहे त्यांच्या ग्रुपचं ते स्पेस एक्सप्लोरेशन साठी, ऍप्लिकेशन साठी, इन्कम्पासिंग साठी, डाटा एक्सचेंज आणि पर्सनल ट्रेनिंग यासाठी त्यांचा MOU जो आहे तो झालेला आहे, आणि हा त्यांचा एम आहे. आणखी ते जे कंट्रीज आहे ते ऍग्री कशासाठी झाले आहे, कोऑपरेट करण्यासाठी, कशामध्ये, प्लॅन्स फॉर अप्रायझिंग इंजिनिअरिंग आणि मॅनेजिंग लुनार रिसर्च स्टेशन, यासाठी पण त्यांचं कोऑपरेशन झालेलं आहे चायना आणि थायलंड. ओके. चायनाचं एम काय आहे, आणखी 2030 पर्यंत जे आहे ते ऍस्ट्रॉनॉट्सला कुठे मूनवर लँड करणे 2030 पर्यंत हा चायनाचा एम आहे. ओके. हे झालं चायना आणि थायलंडचं जे MOU साइन झालाय त्यांचा. ओके. कशासाठी, यूज ऑफ आउटर स्पेस आणि इंटरनॅशनल लुनार रिसर्च स्टेशन साठी. नेक्स्ट जे आहे ते द नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन आहे ऑफ इंडिया लिमिटेड. तर तिथे काय झाले, इलेक्शन झाले, बोर्ड इलेक्शन झाले. तर त्यामध्ये डॉक्टर मिनेश शहा यांना काय केलेलं आहे, ऍज अ चेअरमॅन म्हणून त्यांना इलेक्ट करण्यात आलेलं आहे. कशाचं, NCDFI चं फुल फॉर्म काय आहे, द नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. ओके. त्याचे चेअरमॅन कोण आहे, मिनेश शहा. तर हे जे इलेक्शन आहे ते कोणी कंडक्ट केलं होतं, कंडक्टेड बाय प्रवीण चौधरी, जे कोण आहे IAS डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे जे आनंदचे, आणि त्यांनी काय सर्व केलेलं आहे, ऍज अ रिटर्निंग ऑफिसर म्हणून त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे. तर कंडक्ट केलेलं होतं प्रवीण चौधरीने. नेक्स्ट जे आहे यामध्ये आणखी 8 जे बोर्ड आहे डायरेक्टर्स. ओके. 8 डायरेक्टर्स आणखी काय झालेले आहे, इलेक्ट झालेले आहे अनअपोज्ड. तर त्यांचे नाव बघून घेऊया. त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, फर्स्ट तर आहे डॉक्टर मिनेश शहा, जे कुठले आहे, झारखंड मिल्क फेडरेशनचे आहे. दुसरे डॉक्टर मंगलजीत राय जे आहे सिक्कीम मिल्क युनियनचे. नंतर आहे श्यामल भाई बी पटेल जे आहे गुजरात मिल्क फेडरेशनचे. नंतर आहे रणधीर सिंग हरियाणा मिल्क फेडरेशन, KS मनी केरला मिल्क फेडरेशन.
बालचंद्र एल जराकिहोली जे आहे कर्नाटक मिल्क फेडरेशनचे, नंतर नरेंद्र सिंग शेरगिल पंजाब मिल्क फेडरेशन आणि समीर कुमार परिदा जे आहे वेस्ट आसाम मिल्क युनियनचे. तर असे जे आहे 8 डायरेक्टर्स काय झालेले आहे, अनअपोज्ड इलेक्ट झालेले आहे. ओके, ही झाली कशाची न्यूज, एनसीडीएफआय. एनसीडीएफआय काय आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर काय झालेले आहे, इलेक्ट झालेले आहे ऍज अ चेअरमॅन. कोण ऍज अ चेअरमॅन म्हणून, कोण, मिनेश शहा. नेक्स्ट बघूया. तर नेक्स्ट जे आहे, JNK बँकने अनाउन्स केलेला आहे पार्टनरशिप कोणासोबत, पेमार्ट इंडिया सोबत, पेमार्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत. कशासाठी, लॉन्च करण्यासाठी व्हर्च्युअल एटीएम VATM फॅसिलिटी, VATM व्हर्च्युअल एटीएम फॅसिलिटी लॉन्च करण्यासाठी JNK बँकने अनाउन्स केलेला आहे. पेमार्ट, जे पेमार्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यांच्यासोबत पार्टनरशिप अनाउन्स केलेली आहे. तर काय होणार आहे त्या व्हर्च्युअल एटीएम थ्रू, तर ही सर काय देणार आहे, कॅश कार्डलेस कॅश विड्रॉवल सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे कस्टमर्सला. जे लोकल रिटेलर्स आहे त्याकडून, लोकल रिटेलर्स कडून जे काय करू शकतो आपण, कॅश विड्रॉ करू शकतो. जर जसं की आता जम्मू अँड काश्मीर आहे, जम्मू अँड काश्मीर, लडाख, जिथे काय आहे एटीएम जे आहे ते लिमिटेड प्रमाणात आहे, असू शकतात. ओके, मे बी लिमिटेड. तर तिथे तिथले जे लोकल रिटेलर्स आहे, तर तिथनं आपण काय करू शकतो, कार्डलेस कॅश विड्रॉवल करू शकतो. आता ते कसं करू शकतो, कस्टमर्सला काय आहे, बँक मोबाईल अप्लिकेशन थ्रू, बँक मोबाईलचे जे अप्लिकेशन आहे त्यामध्ये व्हर्च्युअल कार्ड राहणार. ओके, तर मर्चंट्सला काय, मर्चंट्स कडे काय करणार, स्मार्टफोन मध्ये व्हर्च्युअल एटीएम राहणार. कस्टमर कडे राहणार जे बँकचे जे अप्लिकेशन असते त्यामध्ये व्हर्च्युअल एटीएम कार्ड राहणार, आणि जे रिटेलर्स आहे त्यांच्याकडे त्यांच्या स्मार्टफोन मध्ये काय राहणार, व्हर्च्युअल एटीएम राहणार. तर अशा याच्या थ्रू काय करू शकतं, कार्डलेस ट्रान्झॅक्शन करू शकते, कार्डलेस कॅश विड्रॉवल करू शकतात. ओके, विदाउट युझिंग फिजिकल कार्ड. तर काय होणार आहे, नंतर जे विड्रॉवल रिक्वेस्ट आहे त्याच्यामध्ये कस्टमर काय करेल, एक OTP रिसिव्ह करेल. ओके, तो OTP नंतर काय करण्यात येईल, नंतर तो OTP व्हॅलिडेट करावा लागेल कस्टमर्सला. जेव्हा तो OTP रिसिव्ह होईल तेव्हा व्हॅलिडेट करावा लागेल, आणि नंतर मग मर्चंट काय करेल, कॅश त्यांना शेअर करेल. ओके, म्हणजे मर्चंट्सला मर्चंट शेअर करेल. ओके, आणि कॅश त्यांना देऊन देईल, कॅश डिस्पेन्स करून देईल. तर ही आहे सिमलेस बँकिंग एक्सपिरियन्स होणार आहे असा. याच्यामुळे सिमलेस बँकिंग एक्सपिरियन्स ऑफर केला जाईल. तर किती अलाउ करणार आहे विड्रॉवल, ₹2000 पर ट्रान्झॅक्शन. तर या जे कार्डलेस कॅश विड्रॉवल मध्ये ₹2000 पर ट्रान्झॅक्शन करू शकतो आपण, आणि मंथली लिमिट जे राहणार आहे ती राहणार आहे ₹10,000 ही मंथली लिमिट राहणार आहे व्हर्च्युअल एटीएम कार्डची. ओके, तर हे झालं जम्मू अँड काश्मीर बँकने अनाउन्स केले आहे पार्टनरशिप विथ पेमार्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जी न्यूज आहे की अबुधाबी फ्युचर एनर्जी कंपनी PJSJ मास्दर ती काय करणार आहे, द UAE इज क्लीन एनर्जी पॉवर हाऊस काय करणार आहे, होस्ट करणार आहे वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट. तर जे मास्दर जे आहे, मास्दर काय आहे, ती अबुधाबीची फ्युचर एनर्जी कंपनी PJSC ती काय करणार आहे, होस्ट करणार आहे वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट. काय करणार, होस्ट करणार आहे. आणखी काय सर्व करणार आहे ते, त्यांचा फोकस कशावर राहणार आहे, जो समिटचा जो इव्हेंट आहे त्याचा फोकस कशावर राहणार आहे, फ्युचर एनर्जी, क्लीन टेक्नॉलॉजी आणि सस्टेनेबल फीचरिंग, ज्याच्या फीचरिंग मध्ये वेरियस डिस्कशन्स होणार आहे, फोरम्स आणि ऍक्टिव्हेशन. ओके, आणि जे मास्दर पवेलियन आहे ते आणखी काय सर्व करणार आहे, तर सेंटर फॉर इनोव्हेशन, कोलॅबोरेशन आणि नॉलेज एक्सचेंज. तर आणखी त्याच्यामध्ये काय पॅनल्स आणि प्रेझेंटेशन राहणार आहे, फ्युचर
एंगेजिंग पॅनल्स आणि प्रेझेंटेशन. त्याच्यामध्ये इन्क्लूड काय आहे, मास्टर्स इनिशिएटिव्ह सच एज Y4S. Y4S काय आहे, युथ फॉर सस्टेनेबिलिटी आणि वायझर. वायझर म्हणजे वुमेन इन सस्टेनेबिलिटी, एन्व्हायरमेंट अँड रिन्युएबल एनर्जी. ओके, तर यांचे काय राहणार आहे, पॅनल अँड प्रेझेंटेशन. आणखी मास्टर काय होस्ट करणार आहे, ते आणखी होस्ट करणार आहे द अॅन्युअल ग्रीन हायड्रोजन समिट. ते होस्ट करणार आहे. ज्याचा एम काय राहणार आहे, त्याचा एम राहणार आहे द डेव्हलपमेंट ऑफ ग्लोबल ग्रीन हायड्रोजन इकॉनॉमी. हा त्यांचा एम राहणार आहे. ओके, तर हे झालं मास्टर बद्दल. ते काय करणार आहे, होस्ट करणार आहे वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट. आणखी काय होस्ट करणार आहे, ते अॅन्युअल ग्रीन हायड्रोजन समिट. ओके, बघूया नेक्स्ट. नेक्स्ट जे रिझर्व्ह बँकनी काय केलेलं आहे, पेनल्टी लावलेली आहे. कोणाला पेनल्टी लावलेली आहे, मॉनिटरी पेनल्टी लावलेली आहे. कोणाला कोणाला लावलेली आहे, रिझर्व्ह बँकनी मॉनिटरी पेनल्टी लावलेली आहे ₹1 करोड, म्हणजे 1 करोडची पेनल्टी लावलेली आहे. जे प्रायव्हेट सेक्टर लेंडर आहे, कोण, IDFC फर्स्ट बँक यांना लावलेली आहे पेनल्टी. कशा करता, जे लोन्स आणि ऍडव्हान्सचे जे डायरेक्शन्स आणि रेग्युलेशन्स आहे ते त्यांनी काय केलेले आहे, फॉलो नाही केलेले आहे, म्हणून त्यांना 1 करोडची काय IDFC फर्स्ट बँकला पेनल्टी लावलेली आहे. सोबतच आणखी कोणाला मॉनिटरी पेनल्टी लावलेली आहे, LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांना किती, ₹49.70 लाखची पेनल्टी लावलेली आहे आरबीआयने. ओके, तर हे झालं पेनल्टी बद्दल. मॉनिटरी पेनल्टी IDFC बँक आणि LIC हाऊसिंग फायनान्सला पेनल्टी लागलेली आहे. नेक्स्ट आहे की इंडियाने काय केलेलं आहे, अप्रूव्ह केलेलं आहे हायेस्ट एव्हर एक्सपोर्ट. कशामध्ये, कोटा फॉर इसेन्शियल कमोडिटीज साठी टू मालदीव्स. तर इंडियाने काय केलेलं आहे, अप्रूव्ह केलेलं आहे जे एक्सपोर्ट्स आहे कशाचे, जे एसेन्शियल कमोडिटीज आहे त्यांचा एक्सपोर्ट मालदीवला त्यांनी अप्रूव्ह केलेला आहे इंडियाने. तर काय आहे त्याच्यामध्ये, ओके, तर त्याच्यामध्ये काय आहे, देअर हॅज ऑल्सो बीन काय इन्क्रीज ऑफ 5% इन कोटास फॉर एग्स, पोटॅटोज, ओनियन, शुगर, राईस, व्हीट, फ्लोअर, दाल म्हणजे पल्सेस. तर लास्ट इयर काय होतं, जे एक्सपोर्ट होतं ते वर्ल्ड वाईड काय होतं, बॅन केलेलं होतं. वर्ल्ड वाईड बॅन होतं ऑन द एक्सपोर्ट ऑफ दिस आयटम्स फ्रॉम इंडिया. पण तरी काय केलेलं होतं, जे हे आयटम्स आहे इंडियाने कंटिन्यू केले होते एक्सपोर्ट, राईस, शुगर अँड ओनियन्सचे वगैरे मालदीव सोबत. ओके, आणि आता काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये 5%चा इन्क्रीमेंट झालेला आहे, इन्क्रीज ऑफ 5%. कशामध्ये, कोटास, जे एग आहे, पोटॅटो आहे, ओनियन, शुगर, राईस, व्हीट फ्लोअर आणि पल्सेस मध्ये. तर 5%नी काय केलेलं आहे, इन्क्रीज केलेलं आहे एक्सपोर्ट करण्यासाठी इंडिया टू मालदीव. ओके, क्वेश्चन्स बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, the Reserve Bank of India will soon allow cash deposit through cash deposit machine using. तर कशा थ्रू कॅश डिपॉझिट करू शकणार आहे आपण आता, मशीन मध्ये, UPI थ्रू. नेक्स्ट, which Indian public sector undertaking has been awarded the 15th CIDC विश्वकर्मा Award 2024. कशासाठी, फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR साठी त्यांना काय मिळाले, कॉन्ट्रीब्युशन साठी त्यांना काय मिळालेलं आहे, 15th CIDC विश्वकर्मा अवॉर्ड मिळालेला आहे. तर ते कोणाला मिळाले, SJVN लिमिटेड यांना मिळालेला आहे. नेक्स्ट, ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्स च्या अकॉर्डिंग कोणी काय केलेलं आहे, इलॉन मस्क, who has overtaken Elon Musk to become the world's third richest person. तर मार्क झुकरबर्ग. ओके, मार्क झुकरबर्ग कोण आहे आता, थर्ड रिचेस्ट पर्सन आहे, आणि इलॉन मस्क जे आहे ते फोर्थ आहे, फोर्थ रिचेस्ट पर्सन.
आधी इलॉन मस्क होते, आता मार्क झुकरबर्ग आहे थर्ड रिचेस्ट पर्सन. नेक्स्ट जे आहे, रिसेंटली चायना आणि थायलंडने साइन केलेलं आहे एक प्रिलिमिनरी अग्रीमेंट. कशासाठी? फॉर कोऑपरेशन इन विच फील्ड. कोणत्या फील्ड साठी त्यांनी काय केलेलं आहे? प्रिलिमिनरी अग्रीमेंट साइन केलेला आहे. तर साइन केलेला आहे त्यांनी स्पेस साठी. नेक्स्ट, हु इज द न्यू इलेक्टेड चेअरमॅन ऑफ NCDFI. NCDFI चे न्यू चेअरमॅन कोण आहे? मिनेश शहा. नेक्स्ट, J&K Bank announced its partnership with which private limited. व्हर्च्युअल ATM जे आहे, व्हर्च्युअल ATM फॅसिलिटी लॉन्च करण्याकरता J&K बँकने कोणासोबत पार्टनरशिप अनाउन्स केलेली आहे? पेमार्ट इंडिया सोबत. नेक्स्ट, विच रिन्युएबल एनर्जी कंपनी इन अबुधाबी. कोणती कंपनी आहे रिन्युएबल एनर्जी कंपनी अबुधाबी मधली, जे होस्ट करणार आहे वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट? कोण करणार आहे? माजगार जी कंपनी आहे ती करणार आहे होस्ट वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट. नेक्स्ट, हाऊ मच फाइन हॅज बीन इम्पोज्ड बाय RBI ऑन प्रायव्हेट सेक्टर लेंडर IDFC फर्स्ट बँक. कशासाठी? फॉर नॉन कंप्लायन्स विथ सर्टेन डायरेक्शन इश्यूड बाय रेग्युलेटर ऑन लोन्स अँड ऍडव्हान्सेस. तर 1 करोडची पेनल्टी कोणत्या प्रायव्हेट सेक्टर बँकला लागलेली आहे? ती लागलेली आहे IDFC बँकला. आणि किती करोडची लागलेली आहे? ₹1 करोडची लागलेली आहे. नेक्स्ट, लास्ट क्वेश्चन, इंडिया अप्रूव्ड द हायेस्ट एव्हर एक्सपोर्ट कोटा फॉर इसेन्शियल कमोडिटीज फॉर विच कंट्री. तर कोणत्या कंट्री सोबत एक्सपोर्ट अप्रूव्ह केलेला आहे? हायेस्ट जे इसेन्शियल कमोडिटीज साठी केलेला आहे मालदीव सोबत. ओके, तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्याला जॉईन करा.